नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या थोडक्यात आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला बातमी आहे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आता फुंकण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आज दिग्गज राज्यातले आपले उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि ज्यामध्ये भाजपचे नेते नितीन गडकरी, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, प्रीतम मुंडे हे शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज भरतात. नागपूरच्या संविधान चौकातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यांसह नितीन गडकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आता जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपण बघतोय दृश्यांमध्ये उपस्थित आहेत. नागपुरात ते दाखल झालेले आहेत. त्यांचं औक्षण आता केलं जात आहे तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. या व्यतिरिक्त काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर देखील उमेदवारी अर्ज सोलापुरात भरतील. बच्चू कडू यांच्या पक्षामार्फत वैशाली येडे यवतमाळमधून अर्ज दाखल करणार आहेत. नागपूरची थेट दृश्य सध्या आपण बघतो आहोत. नितीन गडकरींच्या समर्थनासाठी मोठ्या प्रमाणात आता गर्दी झालेली दिसते आपल्याला कार्यकर्त्यांची. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि 2019च्या महासंग्रामाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. पदयात्रा काढून इथे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि त्यानंतर अर्ज भरला जाणार आहे. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रवीण, खऱ्या अर्थानं रणसंग्राम सुरू झालाय असंच म्हणायला हवं. रेणुका, आपण पाहू शकतो मी ज्या ठिकाणी संविधान चौकामध्ये आता उभा आहे या ठिकाणी गर्दी जमलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी आदित्य ठाकरे सुद्धा शिवसेनेच्या वतीने उपस्थित आहे. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार संयुक्तपणे नागपूर आणि रामटेक यासाठी फॉर्म भरण्यासाठी निघालेले आहे. ही जी रॅली आहे ही रॅली आपण पाहू शकतो. या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित आहे आणि भाजपच्या वतीनं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपण बघू शकतो. संविधान चौकामध्ये जो हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मतदार, कार्यकर्ते, नेते उपस्थित आहे. सर्व मंडळाचे पदाधिकारी सुद्धा सकाळपासून दाखल झाले होते आणि आता शक्ती प्रदर्शन हे भाजपचं आपण पाहू शकतो की संविधान चौकातून ही रॅली निघाली आहे आणि या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी जे उमेदवार आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघाचे ते प्रचार रथामध्ये उभे राहून प्रचार करतायत. आता पुढील 10 ते 12 दिवस नागपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये नितीन गडकरी प्रचार करणार आहेत आणि त्याचा शुभारंभ आजपासून झाला आहे. जवळपास 20,000 लोक या ठिकाणी यावे असं नियोजन करण्यात आलं होतं आणि जवळपास या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिक मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि भाजपच्या वतीनं हे शक्ती प्रदर्शन संविधान चौकातून केलं जात आहे. नितीन गडकरी यांचा गेल्या वेळेस 2.25 लाख मतांनी विजय झाला होता. यावेळेस त्याहीपेक्षा जास्त मतांनी विजय मिळेल असा अंदाज नितीन गडकरींनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने सुद्धा नाना पटोले हे याच ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणार आहे. अवघ्या 1 तासानंतर याच ठिकाणी काँग्रेसचं सुद्धा शक्ती प्रदर्शन आहे. त्यामुळे काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शनात सुद्धा अशाच पद्धतीनं हजारो लोक, कार्यकर्ते आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता भाजपचं हे शक्ती प्रदर्शन आपण पाहू शकतो की संविधान चौकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये हे शक्ती प्रदर्शन केलं आहे आणि या शक्ती प्रदर्शनामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित आहे आणि शिवसेना आणि भाजप म्हणजे कृपाल तुमाने रामटेकहून आणि नागपूरहून नितीन गडकरी हे उमेदवारी अर्ज भरतायत आणि या शक्ती प्रदर्शनामध्ये नागरिकांचा उत्साह, मतदारांचा उत्साह आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या उत्साही थोड्या वेळानं आपल्याला बघायला मिळणार. निश्चितच प्रवीण, जसं आपण बघतोय कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत आणि कशा रीतीने मोठ्या प्रमाणात उत्साह त्यांचा दिसतोय या सगळ्या दृश्यांमध्ये. नितीन गडकरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही वेळातच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या सोबत आहेत. त्याआधी देवाचे आशीर्वाद घेतानाची देखील ही घरची दृश्य सध्या आपण बघतोय नितीन गडकरी यांच्या घरची. आणि एकीकडे आपण बघतोय की मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात कार्यकर्त्यांच्या समर्थनासह आता नितीन गडकरी अर्ज भरण्यासाठी तिथे दाखल होत आहेत. निश्चितच प्रवीण, नितीन गडकरींसाठी निवडणूक महत्त्वाची असणारच आहे. नागपूरकरांसाठी आतापर्यंत त्यांनी केलेली विकास कामं असतीलच, पण ही जी लढत आहे नाना पटोले आणि नितीन गडकरी याविषयी सध्या नागपुरात काही चर्चा रंगतात. रेणुका, नागपूरमध्ये नितीन गडकरी हे गेल्या 5 वर्षापासून पहिल्यांदा ते खासदार झाले आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी जे विकास कामं केले आहेत आणि देशभरामध्ये विकास कामांचा धडाका ज्या पद्धतीने होता तो मुद्दा घेऊन भाजप रिंगणात आलेला आहे. दुसरीकडे नाना पटोले हे नागपुरात आले
आणि नाना पटोलेंनी पूर्वी भंडारा गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांचा पराजय केला होता। आणि नागपूरमध्ये नाना पटोले म्हणतात की विकास झाला, पण हा विकासाचा बुरका फाडून ठेवू आम्ही, बेरोजगारी आहे, कुठले नवे उद्योग आले नाही आहे, त्यामुळे विकास विरुद्ध विकास अशी ही लढाई आहे। आणि विकास झाला का आणि विकास झाला नाही या लढाईमध्ये नाना पटोले आणि नितीन गडकरी यांच्यात हे युद्ध रंगतं। त्यामुळे नितीन गडकरी गेल्या वेळेस 3.25 लाख मतांनी, पहिली निवडणूक होती त्यांची खासदारकीची, 3.25 लाख मतांनी निवडून आले होते। यावेळेस त्यांची लीड वाढते, कमी होते। नाना पटोलेंना यश मिळतं का? कारण की ते बाहेरचे उमेदवार आहे असं त्यांच्याबद्दल बोललं जातं, पण काँग्रेसकडे दुसरा कोणता उमेदवारही नव्हता कारण की जो या ठिकाणी टक्कर देऊ शकेल। पण आता रंगत आली आहे, आजपासून प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे, कारण की नाना पटोले, नितीन गडकरी दोघांनी अर्ज भरलेला नाही आहे। त्यामुळे आता आज अर्ज भरल्यानंतर आगामी 10-12 दिवस प्रचार जो आहे तो खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे। विकास विरुद्ध विकास हाच या निवडणुकीमध्ये मुख्य मुद्दा आहे। आणि यासोबतच नागपूरचा विकास झाला, उपराजधानी खऱ्या अर्थाने उपराजधानी झाली का, उपराजधानीमध्ये बेरोजगारी वाढली, या दोन मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये प्रचार युद्ध जे आहे ते रंगणार आहे। निश्चितच आपण बघतोय या दृश्यांमध्ये की कशा रीतीने उत्साहात ही सगळी रॅली निघालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत। प्रवीण, आता ही कुठपर्यंत रॅली पोहोचलेली आहे? अंतर साधारण किती आणि साधारण किती वेळ लागू शकतो या सगळ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचायला? रेणुका, आपण पाहू शकतो संविधान चौकाचा एक कोपरा आहे हा, या गाड्या दिसतात या गाड्यांच्या मागे, आणि दुसरा कोपरा आपण या ठिकाणी RBI चौकाचा पाहू शकतो। आणि मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आता ही विधान भवनाच्या मुख्य गेटपर्यंत म्हणजे जवळपास 1 किलोमीटरपर्यंत ही रॅली जी आहे ही पोहोचलेली आहे। आणि या 1 किलोमीटरच्या रॅलीच्या माध्यमातून म्हणजे अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नितीन गडकरी, कृपाल तुमाने हे पोहोचतील आणि त्या ठिकाणी अर्ज दाखल करतील। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता पाय ठेवायलाही जागा नाही आहे। हा जो भाग आहे अरुंद रस्ता आहे हा, आणि शक्ती प्रदर्शन जे आहे भाजपचं ते करण्यामध्ये भाजपने जी तयारी केली होती, ई-रिक्षाच्या माध्यमातून लोक आले होते, हजारो ई-रिक्षा कस्तुरबा पार्कमध्ये पार्क केल्या आहे। त्यामुळे आता गर्दी ही विधान भवनापर्यंत पोहोचली आहे आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा सगळा ताफा रॅली पोहोचेल आणि नंतर त्या ठिकाणी फॉर्म भरला जाईल। निश्चितच, आणि जसं प्रवीण तू आता म्हणतोयस की आदित्य ठाकरे देखील यावेळेला उपस्थित आहेत। महायुतीची घोषणा झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची उपस्थिती निश्चितच एक चांगला संदेश देणारी। हा, मुळातच रेणुका आदित्य ठाकरे या ठिकाणी आले आहेत कारण की कृपाल तुमाने जे शिवसेनेचे खासदार आहेत आणि यावेळेचे उमेदवार आहे रामटेकचे, त्यांचा सुद्धा फॉर्म आज याच नागपूरमध्ये ऑफिस आहे त्याचंही ते भरलं जात आहे। त्यामुळे कृपाल तुमारेंच्या उमेदवारीसाठी यापूर्वी शिवसेनेचे कोणी नेते आले नव्हते, पण यावेळेस आपण पाहू शकतो की आदित्य ठाकरे हे स्वतःहून आलेले आहे आणि स्वतः उपस्थित राहत आहेत। त्यामुळे नितीन गडकरी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सुद्धा या ठिकाणी आदित्य ठाकरे आलेले आहेत। त्यामुळे आणखी लोक येत आहेत। कस्तुरबा पार्क परिसरातून आपण पाहू शकतो की नागरिक आणखी रॅलीजनी येत आहेत आणि या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळे RBI चौकामध्ये कस्तुरबा पार्कमध्ये पार्किंग करून शक्ती प्रदर्शनासाठी ज्या लोकांना बोलवलं होतं, मंडळातल्या लोकांना बोलवलं होतं, ते सर्व लोक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत, दाखल होत आहेत। आणि आता RBI चौकापासून ते विधान भवनापर्यंत गर्दी झालेली आहे आणि ही जी शक्ती प्रदर्शनाची गर्दी आहे या गर्दीमध्ये भाजपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, RPI आठवले गटाचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले आहेत। निश्चितच आपल्याला प्रवीण जसं म्हणतात की मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे आणि 15 ते 20 मिनिटात साधारण ही हे सगळे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचतील। मुख्यमंत्री देखील आपण बघतोय यावेळी उपस्थित आहेत। जसं आता प्रवीण आपण म्हणालो की नितीन गडकरी, नाना पटोले ही देखील लढत आहे, पण कृपाल तुमानेंसाठी ही लढत किती महत्त्वाची असू शकणार आहे, त्यांच्यासाठी कोणकोणती आव्हानं असणार आहेत त्याविषयी पण सांगाल? रेणुका, पहिले मी तुम्हाला दाखवतो की रामटेक लोकसभा मतदारसंघात सुद्धा या ठिकाणी नेते कार्यकर्ते रामटेक मतदारसंघाचे सुद्धा आलेले आहेत। आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची जर परिस्थिती पाहिली तर कृपाल तुमाने हे गेल्या वेळेस निवडून आले होते आणि त्यापूर्वी 5 वर्ष ते पराभूत झाले होते। कृपाल तुमानेंच्याबद्दल टीका केली जाते आणि त्यांचं यश पण आहे, स्ट्रेंथ पण आहे की जे शेकडो गावं आहेत त्या शेकडो गावांपर्यंत त्यांचा संपर्क आहे
त्यामुळे कृपाल तुमाने हे 5 वर्षापासून म्हणजे 10 वर्षापासून पहिले पराभूत झाले तेव्हा आणि नंतर निवडून आले तेव्हा त्या गावांशी संपर्क कायम होता। तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार जे असतात ते मुकुल वासनिक असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांचा संबंध असतो। त्यामुळे यावेळेस सुद्धा काल रात्री म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी उमेदवार जाहीर झाला। किशोर गजबी हे उमेदवार आहे। किशोर गजबी IAS ऑफिसर आहे, सेक्रेटरी पर्यंत त्यांनी कामं केली आहेत मंत्रालयात आणि VRS घेतल्यानंतर ते राजकारणामध्ये आले। मागच्या वेळेस ते उभे होते विधानसभेला पण त्यांना तेव्हा यश मिळालं नाही। पण आता रामटेक लोकसभा मतदारसंघातून ऐन वेळेवरती त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पण ही उमेदवारी देताना फक्त 10 दिवसाचा काळ त्यांना मिळणार आहे। त्यामुळे 10 दिवसाच्या काळामध्ये ते काय प्रचार करणार असा प्रश्नही त्यांच्या पक्षातून उपस्थित केला जातोय। त्यामुळे हा जो उमेदवारीचा घोळ होता हा घोळ याही वर्षी रामटेकचा कायम होता। श्रीकांत जिचकरांच्या वेळी असंच झालं होतं। श्रीकांत जिचकरांना ऐन वेळेवरती उमेदवारी देण्यात आली होती। त्यामुळे काँग्रेसचा गड होता रामटेक। पंतप्रधान सुद्धा निवडून आले होते या ठिकाणून आणि नरसिंह राव यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलं होतं। पण श्रीकांत जिचकरांपासून जेव्हा त्यांना उमेदवारी उशिरा मिळाली तेव्हा या ठिकाणी पराभव झाला आणि नंतर हा शिवसेनेचा गड झाला। त्यामुळे यावेळेस तरी काँग्रेस या ठिकाणी चांगला परफॉर्म करतं का आणि कृपाल तुमाने जे या मतदारसंघामध्ये जे शेकडो गाव आहेत त्या शेकडो गावांमध्ये त्यांचा ते जात असतात, छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जात असतात। त्यांच्या टीका पण होते की हे खासदार छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जातात। त्यामुळे त्यांची स्ट्रेंथ सुद्धा मांडली जाते। त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये काय होतं, कृपाल तुमाने विरुद्ध किशोर गजबी आहे आणि त्या ठिकाणी वंचित आघाडीचा सुद्धा एक उमेदवार आहे किरण पाटसकर। त्यामुळे रामटेकची ही जी लढाई आहे या लढाईमध्ये सुद्धा संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण की नागपूर जिल्ह्यातला मतदारसंघ आहे आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे जो पूर्वी काँग्रेसचा होता। म्हणजे पंतप्रधान पदाचे उमेदवार जे सेफ सिक्युअर शीट होती देशातली ती रामटेक होती। रेणुका, निश्चितच आपण 2 दृश्यांमध्ये बघतोय, एकीकडे गडकरींसाठीचं हे शक्ती प्रदर्शन आहे आणि यावेळेला त्यांच्यासोबत कृपाल तुमाने देखील आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित आहेत। आणि एकीकडे आपण जर दृश्य बघत असू तर इथे शक्ती प्रदर्शनाच्या आधी जेव्हा त्यांचं घरी औक्षण करण्यात आलं ती देखील दृश्य सध्या आपण बघतो आहोत। यावेळी गडकरी कुटुंबीय तिथे उपस्थित असताना आपण बघतो आहोत। प्रवीण, एकीकडे अर्ज तर दाखल झालेला आहे, पुढचे दिवस महत्त्वाचे आहेत, मतदारांपर्यंत विविध कामांच्या माध्यमातून हे सगळे लोकप्रतिनिधी पोहोचलेले असतात, पण जेव्हा प्रचार सुरू असतो तेव्हा कोणकोणते मुद्दे या सगळ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरतील? सुरुवात करूयात गडकरींपासून। रेणुका, नितीन गडकरींनी सांगितलंय की मी नागपूरमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे जे खाती आहेत 3 खाती त्यांच्याकडे मुख्यत्व आहे आणि वाहतूक मंत्री, दळणवळण मंत्री आहे, ते भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडे आहे, जलसंसाधन मंत्रालय आहे, नौकानयन मंत्रालय आहे। त्यामुळे या मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये मी 70,000 कोटी रुपयांचे कामं नागपुरात आणले। आउटर रिंग रोड आणला, इनर रिंग रोड सिमेंटचा केला, नागपूर शहरातले रस्ते सिमेंटचे केले, ट्रिपल IIT आणलं, IIM आणलं, असा त्यांचा प्रचार आहे। त्यामुळे या प्रचाराला काँग्रेसच्या वतीनं आक्षेप घेण्यात आला आहे। काँग्रेसचं म्हणणं आहे की नागपूर मेट्रोपासून अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रलंबित होते, ते प्रश्न आम्ही मंजुरी आणल्या आणि नागपूर मेट्रोचं भूमिपूजन मनमोहन सिंग करणार होते, पण मनमोहन सिंगांनी नाकारलं, त्यामुळे ते भूमिपूजन काय होऊ शकलं नाही। पण नंतर नरेंद्र मोदींनी या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि नागपूर मेट्रो सुरू झाली। त्यामुळे नागपूर मेट्रो असेल, IIM असेल, ट्रिपल IIT असेल, AIMS असेल, नागपूरमध्ये जवळपास 2 ते 3 हजार कोटी रुपयांचे सिमेंट रोड होत आहेत। त्यामुळे हे जे विकास कामं आहेत या विकास कामांच्या जोरावरती नितीन गडकरी आता सगळ्या या शहरात चप्पा प्रत्येक गल्ली गल्ली हे फिरणार आहेत, कारण मागच्या वर्षी त्यांनी तसाच प्रचार केला होता। तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीनं बेरोजगारी हा सगळ्यात मोठा मुद्दा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। गेल्या वेळेस जे आश्वासन देण्यात आले होते, विदर्भाचा मुद्दा आहे, विदर्भाचं लेखी आश्वासन विदर्भवाद्यांना नितीन गडकरी यांनी स्टॅम्प पेपरवर दिलं होतं, जर आमचं सरकार आलं सत्तेमध्ये तर आम्ही विदर्भ देऊ। त्यामुळे हे स्टॅम्प पेपरवर जे आश्वासन देण्यात आलं होतं नितीन गडकरींच्या वतीनं, त्या आश्वासनाचं काय झालं हाही मुद्दा काँग्रेसच्या वतीनं उपस्थित केला जातोय। पण हा मुद्दा जेव्हा काँग्रेस उपस्थित करतं त्या विदर्भवाद्यांनी काँग्रेसला प्रश्न विचारला आहे की तुम्ही विदर्भाबद्दल काय केलं। त्यामुळे विदर्भवाद्यांनी एक नवीन उमेदवार उभा केला आहे आणि BRSPचे सुरेश माने हे सुद्धा या ठिकाणी रिंगणात आहे। त्यामुळे विदर्भाच्या मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर आणि नागपूर शहरामध्ये जे जवळपास नितीन गडकरी म्हणतात तसं 60 ते 70 हजार कोटी रुपयांची कामं झाली आहे, त्या कामांबद्दल हा सगळा घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय। पण आता काँग्रेसचा प्रचार आणि भाजपचा प्रचार हा दोन्ही प्रचार आता सुरू झाला आहे आणि आता नितीन गडकरी जी या ठिकाणी प्रचार रथ तयार करण्यात आला त्या रथाच्या माध्यमातून घरोघरी गल्लोगल्ली त्यांचे मुद्दे पटवून देण्यासाठी आता हे सगळेच उमेदवार आता प्रयत्न करणार आहेत। गडकरींसाठीचं हे शक्ती प्रदर्शन सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय। मुख्यमंत्री त्यासाठी नागपुरात दाखल झालेत। रामटेकमधून उमेदवारीसाठी कृपाल तुमाने देखील अर्ज दाखल करणार आहेत।